दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी येवला येथे शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला। येवला शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचे चरित्र दाखविणाऱ्या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यात अभिनेते भूषण प्रधान, अविनाश नारकर, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्यासह कलाकारांनी सरणार कधी रण या प्रयोगाचे सादरीकरण केले। गायक आदर्श शिंदे यांनी गीत तर शाहीर डॉक्टर गणेश चंदन शिवे यांनी पोवाडे तसेच महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली। उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते शिवसृष्टी येथील कोनशिलेचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले। यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण ड्रोनद्वारे करण्यात आलं। यावेळी विद्युत रोषणाई, विशेष आकर्षक फायर शो पार पडला। यावेळी अभिनेते भूषण प्रधान, अविनाश नारकर, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, गायक आदर्श शिंदे, शाहीर डॉक्टर गणेश चंदन शिवे, सरिता सोनवणे, मूर्तिकार बाळकृष्ण पांचाळ व नंदकिशोर पांचाळ, वास्तुविशारद सारंग पाटील, मक्तेदार पंकज काळे यांचा सन्मान करण्यात आला। तसेच येवला मतदारसंघात मंत्री श्री भुजबळ यांनी हजारो कोटी रुपयांची विकास कामे केली आहे। या विकास कामांच्या चरित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री पवार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे प्रत्येकाचं कर्तव्य असून महाराजांची कल्याणकारी राज्याची आदर्श संकल्पना लोकसहभागातून पुढे न्यावी। तसेच या प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी 10 कोटी किंवा त्याहून लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले। उपमुख्यमंत्री श्री पवार पुढे म्हणाले की शिवाजी महाराजांचा 15 फूट उंचीचा ब्रास धातूचा पुतळा बसवण्यात आलाय। महाराष्ट्रात सिंहासनावर बसलेला सर्वात मोठा पुतळा हा येवला शहरात असून ही येवला वासियांसाठी गौरवाची बाब आहे। नाशिक शहरातही महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे भव्य अर्धशिल्प बसवण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाडवे, तहसीलदार आबा महाजन, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एबी न्यूज साठी प्रतिनिधी विवेक कडवे, येवला।